नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्हा सर्वांना माहीत असेल की आपण इकॉनॉमिक्सची एक सीरीज सुरू केलेली होती. तर ती सीरीजमध्येच मी ब्रेक केलेली होती. तर त्यावरती आता बऱ्याच मुलांच्या कमेंट येत आहे की ही सीरीज प्लीज तुम्ही कंटिन्यू करा. त्यामुळे आपण या सीरीजचा 9वा जो पार्ट आहे तो या व्हिडिओमध्ये करू. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण रोजगार व बेरोजगारी हे चॅप्टर जे आहेत ते बघणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता बघा, रोजगार व बेरोजगारीमधील मूलभूत संकल्पना आहेत, काही बेसिक ज्या कॉन्सेप्ट आहेत त्या आपण आता क्लिअर करून घेऊया. तर बघा, आता कामगार या शब्दाची डेफिनेशन आपल्याला पुस्तकामध्ये दिलेली आहे. तर त्या डेफिनेशनचा नेमका अर्थ काय आहे ते आपण बघूया. बघा, उच्च किंवा निम्न अशा कोणत्याही स्तरावरील आर्थिक क्रियांमध्ये गुंतलेल्या व त्याद्वारे राष्ट्रीय उत्पादनात भर घालणाऱ्या सर्व व्यक्तींना कामगार असे म्हणतात. तर कोणत्या व्यक्तींना कामगार म्हणतात? तर कोणत्याही स्तराला, म्हणजे ते हाय स्तराला असतील किंवा लो स्तराला असतील, ते कोणत्याही स्तरावर असल्यास ते जे आर्थिक क्रियांमध्ये गुंतलेले असतात आणि ते त्याद्वारे राष्ट्रीय उत्पादनामध्ये भर घालतात. म्हणजे ते आता बघा, कोणताही व्यक्ती कोणतंही काम करत असेल तर तो त्यापासून पैसा मिळवतो. तर हा पैसा मिळवणे म्हणजेच काय, तर त्याची राष्ट्रीय उत्पादनामध्ये भर झाली, कारण तो त्या पैशापासून बऱ्याच वस्तू ज्या आहेत त्या खरेदी करणार असतो. म्हणून अशा व्यक्तीला कामगार असं म्हणतात, वर्कर असं म्हणतात. त्यानंतर मित्रांनो, आता कामगारांचं वर्गीकरण कोणत्या गटांमध्ये करण्यात येतं? तर 3 स्टेजेसमध्ये कामगारांचं वर्गीकरण करण्यात येतं. एक म्हणजेच बघा, नियमित पगारदार किंवा त्याला आपण मजुरी कामगार म्हणतो. त्यानंतर किरकोळ मजुरी कामगार, त्यानंतर स्वयंरोजगार म्हणजे सेल्फ एम्प्लॉईड काही वर्कर्स असतात. तर आता स्वयंरोजगाराचे अजून 3 टाईप पडत असतात मित्रांनो. एक म्हणजे स्वाधीन कामगार, दुसरा म्हणजेच रोजगार देणारे आणि तिसरा म्हणजेच मदतनीस. तर आता नियमित पगारदार किंवा रेग्युलर सॅलरीड पर्सन कोणते असतात? तर बघा, तुम्ही जर गव्हर्नमेंट एम्प्लॉई असाल तर तुम्हाला मंथली बेसिसवरती जी सॅलरी मिळते तर त्या व्यक्तींना नियमित पगारदार म्हणतात. आणि किरकोळ मजुरी कामगार म्हणजे काय? तर बघा, कोणी एखाद्या वेळेस 7 दिवसासाठी काम घेतं किंवा महिन्याच्या बेसिसवरती काम घेतं आणि तेवढे पैसे त्याला मिळतात, तर हे झालं किरकोळ काम. किंवा प्रत्येक दर दिवसाचे पैसे म्हणजे एक दिवसीय मजुरी जी कोणी घेत असेल तर त्यांना किरकोळ मजुरी किंवा कॅज्युअल वेजेस असे म्हणतात. आणि सेल्फ एम्प्लॉईड, आता बघा, सेल्फ एम्प्लॉईड म्हणजे काय? तर बघा, हे व्यक्ती जे आहेत ते स्वतःचे कृषी किंवा गैरकृषी उपक्रम जे आहेत ते चालवतात. म्हणजे स्वतःचा कोणताही त्यांचा बिझनेस असतो किंवा ते स्वतंत्र व्यवसाय किंवा व्यापारात एकटे किंवा पार्टनरसहित गुंतलेले असतात. म्हणजे बघा, त्यांचे अजून 3 गट केलेले आहे. एक म्हणजे स्वाधीन कामगार. तर आता बघा, कोणत्याही प्रकारचे लोक लावून म्हणजे कोणत्याही प्रकारचे मजूर लावून कामगार विना आपला उपक्रम किंवा व्यवसाय चालवणारे म्हणजे स्वाधीन कामगार. आणि त्यानंतर रोजगार देणारे म्हणजेच मजूर लावून काम करून घेणारे, तर त्यांना रोजगार देणारे कामगार असे म्हणतात. त्यानंतर मदतनीस म्हणजे आता कोणताही मोबदला फिक्स त्यांचा नसतो, त्यांना जे दिलं ते घेतात, तर त्यांना आपण मदतनीस किंवा हेल्पर असं म्हणतो. कारण यांना जी सॅलरी आहे ती वेळेवर मिळत नाही, जेवढं हेल्प म्हणून ते काम जे आहे ते करत असतात. त्यानंतर मित्रांनो, आता बेरोजगारी ही संकल्पना आपण बघूया, जी या चॅप्टरचा मेन पॉईंट आहे. तर बेरोजगारी म्हणजे काय? आपल्याला डेफिनेशन दिलेली आहे. रोजगार नसलेल्या परंतु रोजगार मिळावा अशी इच्छा असलेल्या व्यक्तीला बेरोजगार म्हणता येईल. आता ही व्याख्या जी आहे ती आपल्याला वाचता क्षणी समजते की नेमकं काय आहे बेरोजगारी म्हणजे. आणि बेरोजगारी म्हणजे काय हे आपल्यासारख्या मित्रांना सांगण्याची गरज नाही. त्यामुळे ही डेफिनेशन तुम्ही लक्षात ठेवू शकता की रोजगार नसलेल्या परंतु रोजगार मिळावा अशी इच्छा असलेल्या प्रत्येक व्यक्तीला बेरोजगार असे म्हणता येईल. तर आता बेरोजगारीचे जे प्रकार आहेत ते आपल्या लक्षात राहिले पाहिजे. त्यामुळे प्रकार जे आहेत ते आपण आता एक एक करून एक्सप्लेन करून घेऊया. तर मित्रांनो, बेरोजगारीचा प्रथम प्रकार आहे खुली बेरोजगारी. ओके, ओपन अनएम्प्लॉयमेंट. म्हणजे बघा, एखाद्या वेळेस बघा, ग्रामीण भागातील स्वतःच्या मालकीची शेती असेल तर फॉर एक्झाम्पल बघा, ग्रामीण भागातील स्वतःच्या मालकीची शेतजमीन नसलेले अकुशल व अर्धकुशल कामगार रोजगारासाठी ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये आलेले बेरोजगार. तर ही बेरोजगारी कोणती झाली? तर ओपन अनएम्प्लॉयमेंट म्हणजे खुली बेरोजगारी. त्यानंतर हंगामी बेरोजगारी. आता बघा, हंगामी बेरोजगारी म्हणजे आता जर तुम्ही बघितलं तर स्वेटर बनवण्याचं काम जे आहे ते म्हणजे स्वेटर जे आहे ते विकले जातात फक्त हिवाळ्यामध्ये. तर हा काय झाला? एक हंगामी व्यवसाय झाला. तर
उन्हाळा आणि पावसाळ्यामध्ये जे स्वेटर विकणारे लोक आहेत तर त्यांची हंगामी बेरोजगारी नसते, त्यांची फक्त हिवाळ्यामध्ये हंगामी बेरोजगारी असते, तिला आपण सीझनल अनएम्प्लॉयमेंट असं म्हणत असतो. त्यानंतर अदृश्य किंवा प्रचंड बेरोजगारी, म्हणजे आता बघा एखादं काम जर तुम्हाला करायचं असेल तर त्या कामामध्ये 2 व्यक्तींची गरज असेल फक्त, आणि जर त्या कामामध्ये 4 व्यक्ती लागलेले असतील तर जे 2 इतर व्यक्ती असतात तर ते अदृश्य किंवा प्रचंड बेरोजगारीमध्ये येतात. त्यानंतर चौथा बेरोजगारीचा प्रकार आहे कमी प्रतीची बेरोजगारी. म्हणजे आता बघा एखादा व्यक्ती जर इंजिनियर असेल, म्हणजे बघा थोडक्यात काय सांगू शकतो आपण की एखादा व्यक्ती जास्त शिकलेला असेल परंतु त्याला कमी शिकलेली नोकरी जी आहे ती लागेल, म्हणजे ज्या नोकरीमध्ये कमी शिक्षण लागतं तर ती नोकरी त्याला लागली. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रकार आहे सुशिक्षित बेरोजगारी. म्हणजे आता बघा जेव्हा सुशिक्षित लोक कमी प्रतीच्या किंवा खुल्या बेरोजगारीला बळी पडतात तेव्हा त्याला सुशिक्षित बेरोजगारी असे म्हणतात. त्यानंतर चक्रीय बेरोजगारी म्हणजे काय ते बघूया. सायक्लिक अनएम्प्लॉयमेंट त्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणत असतो. विकसित भांडवलशाही देशांमधील व्यापारी चक्रांच्या मदतीने परिस्थितीत जी बेरोजगारी दिसून येते तिला चक्रीय बेरोजगारी असे म्हणतात. त्यानंतर घर्षणात्मक बेरोजगारी म्हणजे काय त्याबाबत बोलूया. तर बघा जेव्हा एखादा कामगार चांगल्या रोजगाराच्या प्रतीक्षेत बेरोजगार असतो, ऐच्छिकरित्या तो बेरोजगार असतो, म्हणजे त्याला अपेक्षा असते की आपल्याला यापेक्षा चांगला रोजगार मिळावा म्हणून तो बेरोजगारीमध्ये राहत असतो, तर त्याला घर्षणात्मक बेरोजगारी असे म्हणतात. त्यानंतर संरचनात्मक बेरोजगारी म्हणजे काय ते आता बघूया. तर बघा अर्थव्यवस्थेत संरचनात्मक बदल झाल्यामुळे कामगारांची कौशल्ये आणि कामासाठी आवश्यक कौशल्ये यामध्ये असंतुलन जो आहे, इम्बॅलन्स जो आहे तो निर्माण झाल्यामुळे तयार होणाऱ्या बेरोजगारीला संरचनात्मक म्हणजे स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट असं म्हणतात. तर बघा घर्षणात्मक बेरोजगारी आणि संरचनात्मक बेरोजगारी या ज्या 2 बेरोजगारी आहेत तर त्या दोघंही बेरोजगारींना मिळून नॅचरल अनएम्प्लॉयमेंट असं म्हणत असतात, नैसर्गिक बेरोजगारी असे म्हणत असतात. अनएम्प्लॉयमेंट या ज्या दोघंही बेरोजगारी आहेत त्यांना एकत्र मिळून नॅचरल अनएम्प्लॉयमेंट असे म्हणतात. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रकार आहे तांत्रिक बेरोजगारी. आता या कॉन्सेप्ट ज्या आहेत त्या तुम्हाला परीक्षेमध्ये विचारणार नाहीत, परंतु त्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की नेमकी तांत्रिक बेरोजगारी म्हणजे टेक्निकल अनएम्प्लॉयमेंट काय आहे किंवा ओपन अनएम्प्लॉयमेंट काय आहे. एक नॉलेजचा पार्ट म्हणून तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. त्यानंतर तांत्रिक बेरोजगारी, तर हे जे आहे ते संरचनात्मक बेरोजगारीचेच एक स्वरूप आहे. तर उत्पादन प्रक्रियेत सुधारित तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने जुनी तांत्रिक कौशल्य असलेल्या कामगारांना काम मिळत नाही किंवा त्यांना काढून टाकले जाते, तेव्हा ते तांत्रिक बेरोजगारीमध्ये डिवाइड होतात. त्यानंतर मित्रांनो दीर्घकालीन किंवा जुनाट बेरोजगारी. ओके, तर यामध्ये बघा ज्यावेळी बेरोजगार हे देशाचे दीर्घकाळासाठीचे वैशिष्ट्य बनते त्यावेळी त्या स्थितीला दीर्घकालीन बेरोजगारी असे म्हणतात. त्यानंतर प्रासंगिक बेरोजगारी, तर प्रासंगिक बेरोजगारी म्हणजे काय, बऱ्याच क्षेत्रामध्ये कामगारांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती घेतले जाते व कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर पुढे काम मिळेपर्यंत अशा कामगारांना जी बेरोजगारी अनुभवावी लागते तिला प्रासंगिक बेरोजगारी म्हणतात. आता मी इथे तुम्हाला नोट दिलेली आहे, नॉट आस्क इन एक्झाम बट कॉन्सेप्ट मस्ट बी क्लिअर. अगोदरच मी तुम्हाला सांगितलं की हे परीक्षेमध्ये तुम्हाला विचारणार नाहीत, परंतु तुमचे कॉन्सेप्ट जे आहे ते क्लिअर असले पाहिजे. त्यानंतर मित्रांनो पुढची कॉन्सेप्ट बघा, भारतात रोजगार व बेरोजगारीचे मोजमाप. म्हणजेच रोजगार व बेरोजगारीचे मोजमाप कसे केले जाते. बघा आता प्रत्येक क्षेत्रामध्ये रोजगार व बेरोजगारी आपल्याला अनुभवायला मिळते व सरकारला जेव्हा ही रोजगार व बेरोजगारीची आकडेवारी मिळेल तेव्हा सरकार त्यावरती काहीतरी करू शकेल. त्यामुळेच आपल्याला रोजगार व बेरोजगारीचे मोजमाप करावं लागतं आपल्याला. म्हणजेच आता बघा याचे जे स्रोत आहेत, सोर्सेस आहेत ते कोणकोणते आहेत. तर बघा पहिला सोर्स आहे जनगणनेचे अहवाल, म्हणजे जी आपली सेन्सस असते तर त्या सेन्ससचे अहवाल जे दशवार्षिक येत असतात. तुम्हाला माहीत असेल जर समजा 2001 मध्ये जनगणना झाली होती तर पुढची जनगणना 2011 मध्ये म्हणजे 10 वर्षानंतर होत असते. त्यानंतर NSSO हा एक महत्त्वाचा सोर्स आहे, नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस. त्यानंतर रोजगार व प्रशिक्षण सरसंचालनालय DGET हा देखील एक सोर्स आहे रोजगार व बेरोजगारी मोजण्याचा. त्यानंतर मित्रांनो आता NSSO बाबत आपण बोलूया. तर NSSO काय करतं, कंडक्ट क्विन्क्विनियल सर्वेस म्हणजेच पंचवार्षिक सर्वे जे आहे ते NSSO घेत असतं. NSSOने पहिला सर्वे कधी घेतला होता हे लक्षात ठेवा, परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. ऑक्टोबर 1972 ते सप्टेंबर 1973 या काळामध्ये NSSOने आपला पहिला सर्वे जो आहे तो घेतला होता. त्यानंतर 2011-12चा सर्वे जो होता तो शेवटचा सर्वे होता. तर या वेळेमध्ये
NSSOने एकूण 9 सर्वे जे आहेत ते कंप्लीट केले होते. तर हा डाटा जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे या स्टेजमधला. त्यानंतर आकडेवारी गोळा करण्याच्या पद्धती आता आपण बघूया. आकडेवारी गोळा करण्याच्या पद्धती एकूण 3 आहेत. एक म्हणजे UPSS युज्युअल प्रिन्सिपल अँड सबसिडियरी स्टेटस, याला मराठीमध्ये नित्य प्रमुख व दुय्यम दर्जा म्हणतात. त्यानंतर CWS म्हणजेच करंट विकली स्टेटस. तर ह्या काय आहेत, एका जी आकडेवारी गोळा आपण करणार आहोत तर त्याच्या पद्धती आहेत. त्यानंतर CDS म्हणजे करंट डेली. ही जी पहिली पद्धत आहे मित्रांनो, युज्युअल प्रिन्सिपल अँड सबसिडियरी स्टेटस, नित्य प्रमुख व दुय्यम दर्जा, यामध्ये सर्वेक्षणपूर्व 365 दिवसांमध्ये तुलनेने अधिक कालावधीसाठी केलेल्या आर्थिक कृतीशी याचा संबंध असतो. म्हणजे ज्या वेळेस सर्वेक्षण करायचं आहे तर त्याच्या अगोदर 365 दिवसांमध्ये व्यक्तीने जी आर्थिक कृती केलेली आहे तर त्याच्याशी या पद्धतीचा संबंध जो असतो आणि त्यानुसार ही आकडेवारी जी आहे ती गोळा केली जाते. तर मित्रांनो, एखाद्या व्यक्तीला आर्थिक कृतीशी संबंध केव्हा असतो तर जेव्हा 183 दिवसांपेक्षा अधिक दिवस ती व्यक्ती कामात गुंतलेली असते, ती या दर्जामध्ये रोजगारात असल्याचे मानले जाते. कोणत्या दर्जामध्ये तर युज्युअल प्रिन्सिपल अँड सबसिडियरी स्टेटसमध्ये. आता पुस्तकामध्ये जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला एवढं हे फारसं समजणार नाही, परंतु व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे जर नक्कीच समजलं असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता. आणि जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर मित्रांनो करा आणि या व्हिडिओला नक्की शेअर करा, कारण तुमचा रिस्पॉन्स माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर दुसरी जी पद्धत आहे मित्रांनो ती आहे करंट विकली स्टेटस म्हणजे चालू साप्ताहिक दर्जा. आता बघा, जेव्हा सर्वे केला जात असतो तेव्हा 7 दिवसातील आर्थिक कृतीचा समावेश या पद्धतीमध्ये किंवा या दर्जामध्ये होत असतो. या आधारावर सर्वेक्षणपूर्व 7 दिवसातील कोणत्याही एका दिवसाची किमान 1 तास काम करणाऱ्या व्यक्तीस रोजगारामध्ये आहे असं म्हटलं जाते. तर CWS म्हणजे करंट विकली स्टेटसमध्ये ती व्यक्ती येणार आहे. त्यानंतर CDS. आता आपल्याला या पद्धती लक्षात ठेवण्याची गरज का आहे तर याच बेसिसवरती आकडेवारी जी आहे ती प्रसिद्ध केली जात असते. तर आपल्याला माहीत असायला हवं की CWS काय आहे, CDS काय आहे. तर करंट डेली स्टेटस चालू दैनिक दर्जा, यामध्ये सर्वेक्षणपूर्व 7 दिवसातील दररोजच्या आर्थिक कृतीचा समावेश होतो. एव्हरीडे जी आपली आर्थिक कृती असेल म्हणजे इकॉनॉमिक आपले असेल तर तिला त्याचा समावेश या CDS मध्ये होत असतो. आणि या आधारावर संदर्भ आठवड्यातील मिनिमम 4 घंटे प्रत्येक दिवसामध्ये त्या व्यक्तीने काम केले असेल तर त्याला रोजगारामध्ये आहे असं म्हटलं जाते. तर मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, शेवटचा जो सर्वे होता NSSOचा तर तो 68वा सर्वे होता, जो जुलै 2011 ते जून 2012 या कालावधीमध्ये घेतला गेला होता. त्यानंतर यामध्ये आता सर्वे कशावरती बेसिस होता तर म्हणजे सर्वेमध्ये कोणती माहिती घेण्यात आली होती तर हाऊस होल्ड कन्झ्युमर एक्सपेंडिचर आणि एम्प्लॉयमेंट अँड अनएम्प्लॉयमेंट. त्यामुळेच आपल्याला हा सर्वे जो आहे तो आपण अभ्यासणार आहोत. तर बघा, 68 राऊंड ऑफ NSSO म्हणजेच NSSOचा 68वा राऊंड. तर आता प्रत्येक पद्धतीच्या बेसिसवरती आपल्याला जी माहिती दिलेली आहे किंवा जो डाटा दिलेला आहे तो लक्षात ठेवणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे आपण एक ओव्हरलुकिंग करूया डाटाची आणि तुम्ही तो लक्षात ठेवायचा आहे. बघा, आता UPPSच्या बेसिसवरती 8व्या सर्व्यामध्ये आणि 9व्या सर्व्यामध्ये कोणती डाटा जो आहे किंवा कोणता डाटा जो आहे तो आपल्याला मिळालेला आहे तो आपण बघूया. तर UPPS नुसार बघा, 8व्या सर्वेमध्ये श्रमशक्ती जी आहे ती 468 दशलक्ष 468.8 दशलक्ष एवढी होती आणि 9व्या सर्वेमध्ये श्रमशक्ती 483.7 दशलक्ष एवढी होती. तर काय झालेलं आहे बघा, श्रमशक्ती जी आहे ती वाढलेली आहे. ओके, आणि दशलक्षमध्ये वाढलेली आहे. त्यामुळे हा फरक जो आहे तो खूप जास्त आहे मित्रांनो. आपल्याला 68 आणि 83मध्ये काहीच फरक वाटत नाही, परंतु तो खूप जास्त आहे. कार्यशक्ती 459 दशलक्ष आणि 472 दशलक्ष इथे देखील वाढलेली आहे. बेरोजगारी आता वाढलेली आहे का ते आपण बघूया. तर 8व्या सर्वेमध्ये 9.8 एवढी बेरोजगारी होती आणि 9व्या सर्वेमध्ये 10.8 दशलक्ष एवढी बेरोजगारी होती. त्यामुळे बेरोजगारी देखील वाढलेली आहे. तर बेरोजगारीचा दर बघा, अगोदर 2% होता 8व्या सर्वेमध्ये, त्यानंतर 9व्या सर्वेमध्ये 2.2% दर जो आहे तो झालेला आपल्याला दिसतो. तर हे कोणत्या बेसिसवरती तर UPSS याच्या बेसिसवरती. त्यानंतर CWSच्या बेसिसवरती आता डाटा बघा, श्रमशक्ती 450.4 दशलक्ष 8व्या सर्वेमध्ये आणि 9व्या सर्वेमध्ये 462.7%. इथे देखील वाढ झालेली आहे. इथं बघाल तर इथं देखील वाढ झालेली आहे. बेरोजगारीमध्ये देखील 1% वाढ झालेली आहे, 1 दशलक्षाने वाढ झालेली आहे. आणि बेरोजगारीचा दर जो आहे तो इथे
0.1%ने वाढलेला आहे. त्यानंतर CDSमध्ये बघा आता श्रमशक्ती जी आहे ती वाढलेली आहे. ऑफकोर्स इथं देखील कार्यशक्ती वाढलेली आहे. बेरोजगार 28 वरून 24.7 दशलक्ष म्हणजेच इथे कमी झालेले आहेत बघा. CDS पद्धतीनुसार जर तुम्ही कॅल्क्युलेट केले तर बेरोजगारी आपल्याला कमी दशलक्ष दिसत असते. त्यानंतर बेरोजगारीचा दर जो आहे तो 6.6% वरून 5.6% झालेला आहे. त्यानंतर बघा आता 2011-12चा एक छोटासा डाटा आहे तो आपण बघूया. बेरोजगारीचा दर टक्क्यांमध्ये आपल्याला इथे दिलेला आहे. तर UPPS, CWS, CDS या तिघही पद्धतीनुसार आपल्याला दर जो आहे तो दिलेला आहे. तर ग्रामीण भागांसाठी 1.7%, शहरी भागासाठी 3.4%. म्हणजे शहरी भागामध्ये बेरोजगारीचा दर जो आहे तो जास्त आहे आणि ग्रामीण पुरुषांचा जो दर आहे तो 2.1% आहे आणि महिलांचा बेरोजगारीचा दर 2.4% आहे. म्हणजेच महिला ज्या आहेत त्या बेरोजगार जास्त प्रमाणात आहेत. त्यानंतर CWS नुसार ग्रामीणमध्ये 3.4, शहरीमध्ये 4.4 आणि पुरुषांचं प्रमाण 3.5 आणि महिलांचं प्रमाण 4.2. त्यानंतर CDS नुसार ग्रामीण 5.7, शहरी 5.5 आणि पुरुषांचं प्रमाण 5.3 आणि महिलांचं प्रमाण 6.6. तर अशा प्रकारे आपल्याला ही डाटा जो आहे तो लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर मित्रांनो आता पुढे बघा, रोजगार बेरोजगार सर्वेक्षण 2015-16 श्रम ब्युरो चंदीगड यांनी 5th रोजगार बेरोजगार आकडेवारी जी आहे ती म्हणजे 5वी बेरोजगार आकडेवारी जी आहे ती प्रसिद्ध केलेली आहे. तर 2015-16चे अहवाल जे आहेत ते 2016मध्ये जाहीर करण्यात आले. आता बघा UPPSच्या बेसवरती ही जी आहे ती सर्वेक्षण जे आहे ते घेण्यात आलं होतं. म्हणजे हा जो डाटा तुम्हाला खाली दिलेला आहे तो UPPSच्या बेसवरती म्हणजे या पद्धतीच्या बेसवरती तुम्हाला दिलेला आहे. अगोदर आपण बघितलं की UPPS काय आहे. तर श्रमशक्ती सहभाग दर ग्रामीण, शहरी आणि भारत याचा आपल्याला एक इथं काय म्हणू शकतो आपण कंपॅरिझन करून आपल्याला दिलेला आहे की ग्रामीण भागांमध्ये श्रमशक्तीबाबत पुरुष, महिला आणि व्यक्ती यांचं किती टक्के प्रमाण आहे. तर हे तुम्ही बघू शकतात. पुरुषांचं 77.3%, महिलांचं 26.7% आणि एखाद्या व्यक्तीचं 53%. त्यानंतर शहरी भागांमध्ये पुरुषांचं प्रमाण 69.1%, महिलांचं 16.2% आणि एखाद्या व्यक्तीचं 43.5%. त्यानंतर भारतामध्ये 75% पुरुषांचं, महिलांचं 23.7% आणि एखाद्या म्हणजे व्यक्तींचं 50.3%. त्यानंतर आता कामगार लोकसंख्या प्रमाण तुम्ही बघू शकता. स्क्रीनवरती तुम्हाला सर्व आकडेवारी जी आहे ती दिसत आहे. मित्रांनो ही आकडेवारी तुम्ही ओव्हरलुक करा आणि या आकडेवारीचं इंटरप्रिटेशन करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे केव्हा वाढलेला आहे, केव्हा कमी झालेला आहे, ग्रामीणमध्ये जास्त आहे की शहरीमध्ये जास्त आहे, या बेसिसवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. जर तुम्हाला सोशल मीडियावरती फॉलो करायचं असेल तर सर्व लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे आणि ही PDF डाउनलोड करायची असेल तर खाली एक लिंक दिलेली आहे वेबसाईटची, त्यावर जाऊन तुम्ही डाउनलोड बटनवर क्लिक करून ती PDF जी आहे ती डाउनलोड करू शकतात. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.